एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा दिला असताना ओबीसी प्रमाणपत्रांवरून आता महाराष्ट्रात मोठं राजकारण पेटलंय। याचं कारण ठरलंय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंवर केलेला आरोप। सुप्रिया सुळे यांच्याकडे सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। त्यांच्या या दाव्यानं खळबळ उडाली आहे। केवळ सुप्रिया सुळेच नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा सुद्धा वडेट्टीवारांनी केलाय। त्यांच्या या दाव्यावर सुप्रिया सुळे यांचा संताप झालाय, पण त्याआधी वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय पाहूयात। रिजवान हाकेनं आरोप केलेला आहे की विखे पाटील यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे। अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। तर काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। पण आता मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। इथं काय देणं नाही घेणं नाही आहे, तेवढं 27% जो तो घुसतो आम्हाला पाहिजे। अरे आम्ही म्हटलं की आरक्षण वाढवून द्या आणि मग करा, ज्याला द्यायचं त्यांना देऊन टाका। एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे, त्यामुळे उद्या आदिवासी आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढं सत्य आहे। हे मोठे मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप तुम्ही केलेला आहे, तर हे सुप्रिया सुळेकडे आहेत ना, आहेच। मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे आहे। कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत नाही। जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर हे प्रमाणपत्र घेतले की हे आता काय आंदोलन झाल्यावर घेतलंय की पण प्रमाणपत्र आहे। विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्यानंतर जेव्हा माध्यमांनी सुप्रिया सुळेंना संपर्क साधला तेव्हा त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। माझ्याकडे माझं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, लग्नाचं सर्टिफिकेट आणि बारामतीमधून निवडून आल्याचं सर्टिफिकेट आहे। एवढी 4 सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत। काँग्रेसला हे कुणी सांगितलं याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि माझं सर्टिफिकेट त्यांनी दाखवावं। काँग्रेस असा विचार का करतं याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। दिल्लीची काँग्रेस आणि आमच्यात समन्वय आहे, पण महाराष्ट्र काँग्रेस आम्हाला का टार्गेट करतंय ते माहिती नाही। मी राहुल गांधी आणि खरगेजींना फोन केलाय, त्यांच्या फोनची मी वाट पाहतेय। विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केलाय। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावं। तसंच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं। अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी। जाणीवपूर्वक होतं का काँग्रेस विचार करून करतो का त्यांचं प्लॅनिंग आहे या आज तर मी सांगू शकत नाही, परंतु मी परत त्याच गोष्टीवर बोलतो की एकत्रितपणे आम्ही जात असताना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, आपल्यामध्ये गैरसमज होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे। म्हणजे त्याचा असं होतोय की राहुल गांधींनी महिलांचा सन्मान करण्यासाठी, युवतींचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम घेतला आणि दुसऱ्या वेळेला त्याच संस्कृतीमध्ये असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांचा अपमान करायचा योग्य नाही, ते त्या संस्कृतीत बसत नाही। परंतु काँग्रेसचे नेते सातत्यानं वारंवार तुमच्या पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करतात, जसं बोललो मागासपासून। मग काँग्रेसच्या नेत्यांना काही इशारा तुम्ही देऊ इच्छिता? दिला मगाशी। जर अशा पद्धतीने जर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही मुद्दाम त्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर मग परत त्याच पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागेल। सुप्रिया सुळे यांनी वडेट्टीवारांचा दावा फेटाळलाय, पण यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये काय चाललंय असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय। गेल्याच आठवड्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांनी एनडीएमध्ये जाऊ नये असं विधान केलं होतं। त्यानंतर सुद्धा सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सातत्यानं टार्गेट करत असल्याची टीका केली होती। आता सहकारी पक्षावर विजय वडेट्टीवारांनी केलेल्या या आरोपावर राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काय भूमिका मांडतात यावर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं भवितव्य अवलंबून असेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।